झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण जर चांगल्याला जर आपण पुढे आणायला लागलो, त्यांना जर आपण वाव द्यायला लागलो तर होईल। सरकारी शाळांच्या मध्ये लोक म्हणतात की चांगल्याला उत्तेजन नाही आणि वाईटाला शिक्षा नाही, मग कसं चालणार हे? तेव्हा तसा नुसता मी एक मानसिकता असा शब्द वापरून शिक्षकांना बाजूला सारणार नाही। मला वाटतं हा संपूर्ण जे काही घडतं आहे त्याचा परिपाक आहे। अतिशय सखोल अशा प्रकारचं विश्लेषण तुम्ही केलं। मला जायचं डॉक्टर निगवेकरांकडे। डॉक्टर निगवेकर, 8वी पर्यंतचा निर्णय एक प्रकारे बॅकफायर होतोय, भाग क्रमांक 1। नंबर 2, त्याहीपेक्षा सुद्धा शिक्षक हा एखाद्या शाळेमधला प्रयोगशीलतेचा आत्मा असतो। त्यांनी वर्गामधलं वातावरण प्रयोगशील बनवायचं असतं, विज्ञानाची कास धरायला लावायचं असतं, चंगळवादापासून आपल्या विद्यार्थ्यांना दूर करायचं असतं, गणिताची भीती घालवायची असते, भूगोल समजावून सांगायचा असतो आणि इतिहास आत्मसात करायला लावायचा असतो। ही सगळी प्रक्रिया कुठेतरी बंद झालेली आहे आणि आता माधवराव म्हणतात त्याप्रमाणे तो एक सरकारी नोकर झालेला आहे। ह्या सगळ्याची कारणं आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्याच्यावर तुमचं नेमकं भाष्य काय आज? नाही, आपण 2 प्रश्न विचारले आणि दोन्हीही महत्त्वाचे आहेत। एक म्हणजे ही जी एक परीक्षा पद्धती काढून टाकली आणि त्या कारणानं त्याच्यावरचं एक जो काही एक अंकुश होता तो गेला, असं जे एक पालकांना वाटतंय, समाजामध्ये एक अशी एक विचारसरणी सतत पसरवली जातीये आणि काही प्रमाणात शिक्षकांनाही ते वाटतंय। हे मला वाटतं तितकंसं काही खरं नाहीये आणि बरोबरही नाहीये। जसं माधवराव म्हणाले तर वार्षिक परीक्षा काढली म्हणजे संपूर्ण बंधनं काढली अशी नाहीये। म्हणजे विद्यार्थ्यांना किती ज्ञान मिळालं, किती समजलं याच्या सातत्यानं चाचण्या घेणं, त्याचे अहवाल तयार ठेवणं, ते बरोबर कसे जात आहेत, ते मुलगा शिकतोय का, मुलगी शिकती का, हे सतत सांभाळून पाहणं, त्याचं एक प्रकारचं विश्लेषण करणं आणि मग त्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवणं, ही सगळी प्रक्रिया सातत्यानं चालली पाहिजे। अर्थात हे जर घडायचं असेल तर शिक्षक आणि त्याच्याबरोबर असणारे विद्यार्थी यांचा एक वेगळा असा नातं निर्माण व्हायला पाहिजे। म्हणजे शिक्षकाला अस्थिर अवस्थेत ठेवणं हे चुकीचं आहे। असं म्हटलं जातं की शिक्षकांच्यावर सतत इतर कामं जास्त लादली जातात। ही बहुतांशी खरी आहे, ही गोष्ट खरी आहे। त्याच्यामध्ये त्यांना दूर केलं पाहिजे, त्याच्यापासून त्यांचं शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष ते कसं देतील हे बघितलं पाहिजे। आणि आपण मगाशी जसं म्हणाला की नवनवीन जर प्रयोग करायचा असेल, नवीन जरा विज्ञान एकत्रित आणायचं असेल, तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल, हे सगळं करायचं असेल तर शिक्षकांची एक वेगळ्या प्रकारची मानसिकता पाहिजे, त्यांच्याकडे त्या प्रकारची कौशल्य पाहिजेत आणि ती कौशल्य मिळवण्याकरता त्या प्रकारची व्यवस्थाही करणं हे सर्व गरज आहे। आता याच्यामध्ये काही शिक्षक हे स्वतः पुढे जाऊन कार्य करतात। पूर्वी खूप शिक्षक असं करत होते, हल्ली कदाचित हे प्रमाण जास्तीत जास्त कमी होत चाललेलं आहे आणि शिक्षकही या नोकरीकडं एक बाजारी भूमिकेतून पाहत चाललेला आहे आणि ही सगळ्यात खेदाची गोष्ट आहे। पण आणखी एक गोष्टीकडे मला आपलं पुन्हा लक्ष वेधायचं आहे। आपण पहिल्यांदा एक म्हटलं होता, हे शिक्षक, शिक्षण देणं, शिक्षणाच्या पद्धती, त्यातील बदल हे जितकं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे पायाभूत सुविधा ज्याच्याबद्दल आपण एक चांगली आकडेवारी दिली ती मात्र जास्त धक्कादायक आहे। कारण पायाभूत सुविधा निर्माण करणं हे काही शिक्षण निर्माण करण्याची गोष्ट नाहीये। या सुविधा सहज निर्माण करता येतात, त्याच्याकरता योग्य प्रकारे पैसे खर्च करून त्या योजना देतात येणं हे काही फार मोठं रॉकेट विज्ञान आणि तंत्रज्ञान नाही आणि ते जर शासनाकडनं घडतंय हे तर फार अत्यंत दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे आणि तिकडे तर लक्ष द्यायला पाहिजे। मग मी पुन्हा एकदा शिक्षकाच्याकडे येतो। या शिक्षकांना जर आम्हाला तयार करायचं असेल आणि त्यांना दाखवायचं असेल की तुम्हाला हे प्रयोग छोट्या प्रमाणात करता येतील आणि त्यातून बदल घडतो आणि असं काही शाळांमध्ये होत नाही असं नाही आहे। माझ्या कितीतरी शाळा माहिती आहेत की तिथं शिक्षक हे आपली एक बांधिलकी या दृष्टीनं शिक्षणाकडे पाहतात। आपल्याला विद्यार्थ्यांना काहीतरी द्यायचं आहे हे त्यांच्या मनामध्ये सातत्याने येत असतं आणि ते छोट्या छोट्या प्रमाणात प्रयोग करतात आणि तिथं हा बदल घडतो। हा जर बदल छोट्या प्रमाणात घडू शकतो तर तो मोठ्या प्रमाणात कसा घडेल हे याच्याकडे आपण बघितलं पाहिजे। पुन्हा एकदा मला सांगायचं आहे की आपण जेव्हा
प्राथमिक शिक्षा अभियान, माध्यमिक शिक्षा अभियान आणि शिक्षणाचा अधिकार याची आकड्याची जी सुनामी आणखी 5 ते 10 वर्षामध्ये येणार आहे ती एवढी मोठी आणि प्रचंड असणार आहे की याकडं आम्ही जर दुर्लक्ष केलं तर आज जी आकडेवारी दिसते त्याची आणखी अधोगती होईल की काय याची मला भीती वाटते. आणि म्हणून शिक्षकांना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं वेगळं शिक्षण देता येईल, कसे वेगळे प्रयोग करता येतील हे छोट्या छोट्या तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि वरच्या पातळीवर हे केले पाहिजेत. आणि असे छोटे छोटे प्रयोग, चांगल्या गोष्टी त्यांच्यापुढे सातत्यानं आणून त्याचा परिणाम होतो का नाही हा पाहणं हे फार गरजेचं आहे. आणि हा एक एकसंघ कार्यक्रम सरकारनं घेतला पाहिजे. तो कसा ऍक्टिव्ह करायचा, त्याचं ऑपरेशन कसं करायचं याच्याबद्दलही विचार केला पाहिजे. फक्त धोरण सांगून आम्ही हे बदल करणार आहोत, असं करू, असं घडेल याच्यावर थांबून चालणार नाही. कारण कोणतीही योजना, विशेषतः शिक्षणाच्या बाबतीतली योजना ही दूरगामी असावी सारखी लागती. त्याच्याकडं सुतार पक्षी जसा एखाद्या झाडावर सतत टाक 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 करत छेद जाईल तोपर्यंत तसं काम करत असतो, असं हे शिक्षणाचं काम आहे. आणि त्या आपुलकीनं, त्या जिव्हाळ्यानं आणि त्या तीव्रतेनं या गोष्टी जर घडल्या तर हे बदल घडू शकतात. त्याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. हे बदल कसे घडू शकतात याचं अत्यंत सखोल विश्लेषण आता केलेलं आहे. या आत्ताच्या भागाची वेळ संपते. मला पुढच्या भागामध्ये जाण्यापूर्वी शिवाजीराव पाटलांना मी आता एक प्रश्न विचारेन, आणि त्याचं उत्तर सर तुम्ही पुढच्या वेळी द्या की हे सगळे बदल घडवायला आजचा शिक्षक तयार आहे का? ओरोसमध्ये जे शिक्षक आलेले होते त्यांची मानसिकता नेमकी काय जाणवली आणि पडद्यावर काय दिसली तेही आपण पाहिलेलं आहे. केवळ सरकारी इतर कामं करायला लागतात म्हणून शिक्षणाचा दर्जा खाली येतोय का? 5th पे कमिशन, 6th पे कमिशन, 7th पे कमिशन अशा कमिशनच्या कमिशनवर येत आहेत, त्याच्यामुळे होत आहे का? लाचखोरीमुळे चांगल्या प्रकारचे शिक्षक या व्यवसायात, या पवित्र अशा प्रकारच्या व्यवसायात येत नाहीयेत का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा बदलातला सर्वात मोठा घटक जो शिक्षक आहे तोच आज अनुत्साहित आहे का? हे सगळे प्रश्न घेऊन शिवाजीराव पाटील मी यांच्याकडे जाणार आहे. पण एका ब्रेक नंतर, आता झाली वेळ एका ब्रेकची, कुठे जाऊ नका. आपण पाहताय अत्यंत महत्वाचा विषय, प्राथमिक शिक्षण किती असरदार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.